मित्रांनो, सुप्रभात. आणि आज आहे आपला शेवटचा दिवस श्रीलंकामध्ये. म्हणजे शेवटचा नाही बोलू शकत, आज 26 तारीख आहे, उद्या आमची फ्लाईट आहे. बट उद्या म्हणजे आज आम्ही एक्सप्लोरिंग जे करायची जागा होते सगळे ते आज आम्ही म्हणजे कंप्लीट करणार आहे. आता आम्ही चाललो आहे तलाय मनारला. तलाय मनार सांगायला गेलो तर तलाय मनार एक आहे जसं आपलं धनुषकोडी आहे, जिथून राम सेतू स्टार्ट होतो इंडियापासून, तेच एंड होतो तलाय मनारमध्ये ॲडम्स ब्रिजच्या नावाने. आपण आता तिथेच चाललो आहे. आता टाईम झाला आहे 8:30 झाला. ॲक्च्युली मी लेट झालो, काल मी रात्री खूप वेळपर्यंत जागा होतो आणि लेट उठलो त्यामुळे. आणि आमची ही प्रॉपर्टी मस्त आहे. मी रूम थोडंच दाखवतो कारण की रूमचा अवतारला बेकार झाला आहे. तुम्ही पाहू शकता अशी आम्हाला ही रूम भेटली आहे. वॉशरूम तिथे आहे, माझा पसारा इकडे, म्हणजे डिसेंट आहे. आणि 2500 LKRला भेटली. म्हणजे इंडियन जर तुम्ही बघायला गेले तर आम्हाला 850 रुपयाला भेटली. ही जी जागा आहे मनार नॉर्थ श्रीलंका, मोस्टली लोक प्रिफर नाही करत कारण की टुरिझमसाठी लोक नाही येत. बट ज्यांना एक्सप्लोअर करायचे पूर्ण श्रीलंका ते येतात. तर जसं आम्ही आलो आहे गाईड आम्हाला भेटला आहे. हा तलाय मनारचा मॅप आहे. इथे बघण्यासारखी जागा भरपूर आहे, तुम्ही पाहू शकतात. बट हे बघा इथे ॲक्टिव्हिटीज एवढ्या करू शकतात, बट जागा एवढ्या साऱ्या आहे. काय करणार आहे, हे फ्लेमिंगोज तर आपल्या सीवूड्समध्ये पण येतात. आणि एवढं म्हणजे हे फोर्ट्स वगैरे बघण्याची इंटरेस्ट नाही. बट आम्ही इथे जाणार आहे, काईट सर्फिंग नाही करणार आहे, टेन्शन नका घेऊ. तलाय मनारचा हा व्ह्यू पॉईंट आहे, इथे जाणार आहे. आणि हे फक्त आम्ही एक्सप्लोर करणार आहे, बस आम्हाला हे बघायचं होतं म्हणून. आणि बघू जे काय वाटतंय ते बघू. हा एवढा तलाय मनारमध्ये एक्सप्लोर करू शकतात. तर मग फायनली तलाय मनारसाठी बस भेटलेली आपल्याला, पाहू शकतात. आता आपण चाललो आहे. एक चांगलं या बसमध्ये आता गाणं नाही वाजत आहे, सकाळ सकाळी डोक्याचा. ऑलराईट आता बस डिझेल भरायला थांबली आहे. आणि इकडचा रेट जो आहे 176 LKR आहे. 176 LKR म्हणजे 46 इंडियन रुपीज होत आहेत. गुगलवर बघितलं म्हणजे स्वस्त आहे यार इथे. लोक बोलतात की श्रीलंकाचे क्रायसिस वगैरे चालू आहेत, मला दाखवलं तर 176 खूपच कमी आहे. गाणं चालू झालं पण. चल थँक्यू नंद्री. व्लॉग इन लोकल लँग्वेज मराठी. चलो आता आपण पोचलो आहे. 1 तासाच्या जर्नीनंतर आता आम्ही इथे पोचलो आहे तलाय मनारमध्ये. तलाय मनार आता आम्ही चाललो आहे 950 मीटर्स बाय वॉकिंग दाखवतो आहे. नाश्ता पण शोधायचा कारण की खाल्ला नाही आम्ही काय. सो या. आणि इथे बघायला गेलो या ठिकाणी ख्रिश्चनिटी खूप फॉलो केली जाते. म्हणजे मी इथे नोटीस करतो ख्रिश्चन्सचे ते चॅपल्स असतात हर एक रोडवर, ते भरपूर आहेत. ख्रिश्चनिटी इथे खूप फॉलो केली जाते. इंडियन हां इंडियन काढते. फोटोजला जाणार फोटोज वी आर हॅव्हिंग पासपोर्ट फोटो. तर आम्हाला श्रीलंकन नेव्हीने आता आम्हाला थांबवलं आणि आम्हाला सगळं विचारपूस करत होते. आणि आम्ही आमचे पासपोर्ट्स नाही आणलेले. इथे आम्ही वाट लागली कारण की कसं आहे माहिती आहे, श्रीलंका टू इंडिया लोक इथे जे मनार आयलंड जे आहे ते तिथून तुम्ही स्विम करत चालत गपचूप असं येऊ शकतात. हे असं आहे आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल ते मी सांगतो आहे. तर त्यामुळे त्यांना वाटलं की आम्ही इंडियाला चाललो आहे असं अनऑफिशियली. तर आमच्याकडे पासपोर्ट मागितले, बट पासपोर्ट आमच्याकडे नव्हते. आम्हाला वाटलं आता आम्ही खपलो. बट समहाऊ आम्ही लोकांनी फोटोज म्हणजे दाखवले आणि ते बोलले नाही वी वॉन्ट कॉपीज वगैरे बोलत होते. आणि मी जास्त रेकॉर्ड नाही केलं. तर आता इथून 3 किलोमीटर आम्हाला जायचं, 2.9 किलोमीटर चालत. कारण की हा जो रोड आहे वेगळीकडे जातो. जे आपल्याला मनार आयलंड बघायचे, जे तिथून राम आलेले श्रीलंकामध्ये, ती जागा वेगळी आहे. तर त्यासाठी आता आम्ही परत चालत चाललो. होप इथे आम्हाला कोण लिफ्ट देईल. लिफ्ट दिली तर चांगलंच आहे. बट येस थोडं फाटलेली, खरंच बोलतो. तर चुकून आम्ही पकडलो गेलो असतो आणि नेव्हीवाले होते वरून, आपण रिस्क नाही घेऊ शकत, अशी गोष्ट होती. चला ठीक आहे. एनिवेज काय नाही. पासपोर्ट आता एक शिकलो की भाई, मला मित्र पण माझा बोललेला की जिथे पण जाशील पासपोर्ट कॅरी करायचा. बट आता मी पासपोर्ट कॅरी नाही केला. ऑब्व्हियसली तुम्ही विचार करा, आम्ही पासपोर्ट कॅरी नाही केला आहे आणि असं कोण थांबवणार, हे इलिगलच असतं. मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सची जर्सी एकाने घातली तिथे. तर त्याला मी बोललो सो इज कॅन स्टिंगरे राईट, स्टिंगरे पाकट मासा. हां, तर आपला भाऊ फिशरमॅन आहे, आपल्याला आता लिफ्ट देतोय. पाकट मासा पकडला त्यांनी.
ही इज गोइंग देअर राईट. तर आपल्याला लिफ्ट भेटली आहे. வாயு ஹோட்டல் பக்கத்துல ஆதாம் பீச் அப்படின்னு சொல்லி. आत्ता आपल्याला अजयकांतने सोडले ॲडम्स रामास ब्रिज व्ह्यू पॉईंट. तर हा रोड असा इकडे जातो आणि असे आम्हाला रोडमध्ये म्हणजे ओ इथे ईगल ब्रो, देर आर सो मेनी ईगल्स. ईगल्स नो नो दे वोंट डू, दे आर फायटिंग ऑन देअर. तर आम्हाला एवढे चांगली चांगली लोक भेटत आहेत म्हणजे सपोर्ट, म्हणजे आपला लकीली त्यांनी आम्हाला ड्रॉप केला आणि तो मागे गेला. सो येस, आता आपण चाललो आहे आणि इथे मला नेव्हीची पोस्ट दिसते पुढे. तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. धनुषकोडीमधून लास्ट इयर बघितलेला आणि यावर्षी आपण श्रीलंकामधून रामाचा ब्रिज बघतोय, राम सेतू. या 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 हे त्यांचं हे आहे आणि आपण तिथे कोस्टलवाल्याला विचारतोय, बघू काय बोलतं. ते मागे नेव्हीच्या आर्मीने एक सांगितलं तुम्ही इकडून जाऊ शकतात असं असं करून इकडे, आणि आपण तिकडे जातोय आणि तुम्हाला मी तिकडे जाऊन अपडेट देतो. आणि इकडे आम्हाला एक सांगितलं गेलं आहे थोडं सेफ राहा आणि की तुम्ही कोणाच्या पण अंडरमध्ये आलात सर फायर, भीती वाटते. दिस ओके ओके थँक्यू. परत एकदा एक छोटीशी इन्फॉर्मेशन, तुम्ही जर हा मॅप गुगल मॅप्समधून बघितला सॅटेलाईट इमेजेसमधून, तिथे मध्ये एक आयलँड आहे बर्ड आयलँड करून, त्या मी तुम्हाला दाखवतो. त्या आयलँडला फक्त तुम्ही झूम करून पहा. झूम करून पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मला तरी म्हणजे माझ्या मन आपलं बोलतं की हे हनुमानाचा फेस आहे, म्हणजे एक माकडाचा फेस आहे. पण ऑब्व्हियसली तुम्ही हे रामायणाशी ताल्लुक आहे तर आपण म्हणू शकतो की म्हणजे बघा काय विचित्रच एक वेगळं आहे आपला माइंडचं गेम, म्हणजे हे त्याला रिलेट पण करतं. आणि येस, तेच मी बोलेन की चमत्कार तो असतोच, नेचर आहे. आणि यस, एक मला एक छोटी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. आणि आम्ही अशी इथून चालतो आहे. म्हणजे बघा एक टाईम जेव्हा रामायणाच्या टाईममध्ये राम हे लोक इथे चिल करत होते आणि आम्ही आता चालतोय. नो कॅमेरा. दिस इज पासपोर्ट, जस्ट शोइंग पासपोर्ट. नो 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 ड्रोन, नो ड्रोन, नो कॅमेरा. थँक्यू. आय डोंट नो त्या माणसाला कसं कळलं की आमच्याकडे ड्रोन आहे. आणि नो ड्रोन कॅमेरा. बघा असं आहे, खाली थोबडा करून तुमच्याशी बोलतोय कारण की त्याला आयलँड आहे. आणि आम्ही इथे हा फर्स्ट आयलँड, इथून हा सेकंड आयलँड, तो थर्ड, आणि तो हनुमानाच्या फेसचा बर्ड आयलँड पुढे आहे. तिकडे सगळे बर्ड्स असतात म्हणून त्याला बर्ड आयलँड बोलतात. हे इथून तुम्ही इंडिया तिकडे आहे. हे जे आहे ना माझं बोट, आय नो एवढं जस्टिस नाही करत आहे, बट इकडे जे पाहू शकतात माझं बोट फोकस होतं इथे त्या ठिकाणी इंडिया आहे. ब्रो आय कॅन सी धनुषकोडी. मॅप जर चेक केला, आय डोंट नो विजिबल आहे की नाही. आम्ही बघा इथे एकदम आहेत मॅपमध्ये, आय डोंट नो विजिबल आहे की नाही. एकदम म्हणजे आम्ही राम सेतूच्या वरच आहेत. धनुषकोडी इथून फक्त 4 किलोमीटर आहे असणार. आय डोंट नो विजिबल आहे की नाही. मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये पाठवतो.
ऑलराईट मित्रांनो, इथे आम्हाला व्लॉग वगैरे व्हिडिओ काढायला सांगितलं नाही, बट तुमच्यासाठी करतोय. तर आता फायनली आपण आहोत राम सेतू फ्रॉम श्रीलंका साईड. आणि खूप चांगलं वाटतंय यार, म्हणजे लास्ट डे आहे आपला श्रीलंकामध्ये. खूप मूड ऑफ वाटत होता, बट आता खूप मूड चांगला झाला आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं तर फर्स्ट आयलँड वगैरे वगैरे, आणि एवढं भारी वाटतंय तुम्हाला मी एक्सप्लेन नाही करू शकत. इकडची वाईब, इकडे ना एकही टुरिस्ट नाही, एक म्हणजे जिथे एवढी गर्दी असते फॉरेनर्स लोकांना याची महत्त्व नाही माहिती. आम्हाला महत्त्व माहिती म्हणून आम्ही इथे आलो आहे. आणि फर्स्ट मराठी व्लॉग असणार. जर प्लीज इथपर्यंत बघितलं असेल, मी प्लीज बोलतोय का, कारण की लाईक करायला विसरू नका. खूप मेहनत घ्यायला लागली आहे. आणि त्या आयलँडवर आम्ही एका माणसाला पण बघितलं. आय डोंट नो तो माणूस होता का नेव्हीवाला होता, बट होता. आणि मित्रांनो, या जागेचं महत्त्व सांगायला गेलं तुम्हालाही माहिती आहे काय आहे. आणि म्हणजे इकडे येऊन एक एक्सपिरियन्स कळतं की इकडची जी सॉईल आहे वेगळी आहे. कारण की सायंटिफिकली प्रूव्हन पण झालं की इकडे खाली एक राम सेतू आहे आणि त्यावर सॉईल इरोजन जे बोलतात ते झालं आहे. म्हणजे त्यावर परत बसून गेली आहे आणि त्यामुळे तो आपला राम सेतू जो आहे तो खाली दबला गेला आहे. बट जर सायंटिफिक, आणि हे नासाने पण प्रूव्ह केलं की एकदम सॅटेलाईट इमेजेसमधून हे वेगळं दिसतं, एक ब्रिज टाईप. आणि तुम्हाला मन माहिती आहे ऑब्व्हियसली, ज्यांना नाही माहिती त्यांनी यूट्यूब व्हिडिओ दुसरे पाहून रिसर्च करून या. आणि इकडे म्हणजे थोडा एक एक्सपिरियन्स, म्हणजे असं सॉईल वेगळी आहे. आणि एक बोट येते, तर मी आता कॅमेरा खाली करतो, तुम्हाला तेही सांगतो. इकडे भरपूर तमिळ लोकांना पकडलं गेलं आहे आणि ते असे लपून, तुम्ही हे जे आहे ना स्विमिंग करत इझिली येऊ शकतात, नो डाऊट. स्विमिंग करत कारण की इथून पूर्ण आयलँड विजिबल आहे. तुम्ही थोडं स्विमिंग करायचं आयलँडवर पोचणार, थोडं स्विमिंग केलं आयलँडवर पोचणार, असं जवळजवळ आयलँड आहे. बट यस, आता मी इथूनच निघतो. आय होप मित्रांनो तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका प्लीज. एवढंच मी बोलेन आणि जास्त काय बोलणार नाही. तोपर्यंत भेटूया आपण एक असाच एका चांगल्या व्लॉगमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस आणि जय श्रीराम. बाय बाय, भेटूया. पुढचा व्लॉग कुठे असणार, इथेच आपली श्रीलंकाची सिरीज एंड होते यार. श्रीलंकाची सिरीज एंड होते, नाही वाटत असं बाय बोलावं, पण ठीक आहे. भेटूया आपण पुढच्या एका चांगल्या व्लॉगमध्ये. तर आपली श्रीलंकाची सिरीज इथे एंड होते आणि पुढचा व्लॉग असणार आपला बजेट व्लॉग, कसा पण केला तो. तर चला आता मी व्हिडिओ इथे एंड करतो आणि खूप थकलो आहे, खाल्ला नाही, जाऊन खाणार. बाय बाय, टेक केअर, पीस, शांती, जय श्रीराम. तर आपल्याला एक फिशर, हाँ यूट्यूब पे डालते हैं, चैनल है अपना आपका. अजून एक आर यू ब्लॉगर करके. आपका नाम क्या है? मेरा नाम कोस्ता है. कोस्ता आहे. तर आपल्याला कोस्ता जे आहे तिकडचे फिशरमॅन आहेत ते भेटलेत, त्यांना हिंदी आहे.